पायनॅपल नका खाऊ, खोकला येईल अजून. तर पप्पा माझे आजारी होते, सर्दी खोकला झालेला त्यांना, आणि त्यांनी खूप सारी औषधं खाल्ली आणि त्याचं त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन झाली. त्यांना सॉरी, हे थोडी सॅड गोष्ट आहे, पण आमची मस्ती चालू आहे. तर आता पप्पांना थोडं ॲडमिट केलं आहे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये, आणि ते इकडे जेवतात आहे. त्यांनी जेवणाची आणि सगळ्या गोष्टींची त्यांच्याकडे पुन्हा कंप्लेंट, पुन्हा लिस्ट आहे. आणि इकडे ना यायला ॲक्च्युली एक पास, रेड कलरचा जो पास असतो ना, त्याच्यावर तुम्ही दिवसभर एक माणूस येऊ शकतो इकडे, व्हिजिटर. आणि ग्रीन पास असतो तो व्हिजिटिंग आवर्समध्येच येऊ शकतो. पण इकडे मम्मी पण होती आधी, मम्मीचं पण इकडेच ट्रीटमेंट झालेली. तर आम्हाला सगळे रस्ते माहिती आहेत आणि आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे आम्ही एक क्रॅश कोर्स देऊ शकतो कोणाला पण, की तुम्ही कधी पण कसं पण या हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता. तर मी आता 7 वाजेपर्यंत होतं व्हिजिटिंग आवर्स, आणि मी 7:20 पप्पांच्या रूममध्ये आली. तर आमच्याकडे खूप सारे ट्रिक्स आहे तिकडे यायचे. आणि पप्पा इकडे सगळं पप्पांना माहिती आहे, हाऊसकीपिंगचं माहिती आहे, कोणाशी काय बोलायचं, जेवणाबद्दल माहिती आहे. तर आता पप्पा जेवतात इकडे. पप्पा जेवणामध्ये काय, जेवणाला तुम्ही काय फीडबॅक देणार 10 पैकी? 5. आणि काय तुम्हाला जेवणामध्ये काय, मेन्यूमध्ये काय तुमच्या? आणि मेथीचं काहीतरी भाजी आहे ना. पायनॅपल खाऊ नका, त्याच्यानं तुम्हाला अजून खोकला येईल. आणि हे काय आहे बरं, डाळ आहे. हा, एक डाळ आहे आणि भाजी आहे कुठली, ही मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी आहे. मसूरची भाजी आहे. आणि गवार आहे. ही मेथी, ती गवार दिसते. अच्छा, हा, ती मेथी आहे, बरोबर, ती मेथी आहे. तर हे पप्पांच्या डिलाइटफुल मेन्यूमध्ये हे आहे. आणि ते बरोबर सगळ्यांना बरोबर करतात. काही जेवणामध्ये काय कंप्लेंट आली तर ते त्यांना जाऊन सांगतात. आणि आता आमच्या बाजूला एक फॅमिली होती, त्याला चिकनगुन्या झालेला, तर तो आता बरा झाला आहे आणि त्याने चेकआउट केलं. आणि इकडे फुल पिकनिकवाला माहोल आहे. म्हणजे त्याच्या पप्पा तर इकडे फुल, पप्पांना कॉल केला तर हसतात एकदम. त्याने एकदम फुल ट्रीटमेंट घेऊन आता घरी जायचं आहे. आणि तो बाजूवाल्याचं पण ना काय काय चाललेलं, म्हणजे त्याचं ॲक्च्युली काहीतरी भांडण आहे त्याच्या वाईफसोबत ना, पप्पा प्रॉपर्टीवरून काहीतरी भांडण आहे, आणि ती त्याच्याहून 16 वर्ष मोठी आहे. तर पप्पा त्याला समजावतात ते, मग त्यांची भांडणं चालली आहे, मग तो बाहेर चालला आणि काय काय कडे फुल ड्रामा चाललेला. म्हणजे मुली हॉस्पिटल आहे की काय हे. आणि आता पप्पा फक्त ते टीव्हीवर न्यूज बघतात ते. आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते, जसं तुम्ही हर हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते, तर इथला पण मी तुम्हाला कोकिलाबेनचा व्ह्यू दाखवणार. आम्ही आहोत 13th फ्लोअरमध्ये, अँड लेट्स गो फॉर द व्ह्यू.